अशा प्रकारचा मराठी लोगो तर तुम्ही बघितलाच असेल आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे हा लोगो तयार कसा करायचा। चला तर मग बघूया। सर्वात आधी आपल्याला पिक्सेल ॲप ओपन करून घ्यायचा आहे। ॲप ओपन झाल्यानंतर खाली तुम्हाला ए वरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमचे नाव तिथे टाईप करून घ्यायचे आहे आणि ओके वरती क्लिक करायचं आहे। यानंतर खाली स्क्रोल करून फॉन्ट मध्ये जायचं आहे। फॉन्ट साठी मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही फॉन्ट डाउनलोड करून घेऊ शकता। यानंतर मी दिलेला फॉन्ट ऍड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपला फॉन्ट अप्लाय झालेला आहे। आणि यानंतर फॉन्टला थोडं मोठं करून घेऊ आपण। यानंतर कलर मध्ये जाऊन आपल्या टेक्स्टला अशा प्रकारे ब्लॅक कलर द्यायचा आहे। यानंतर परत खाली स्क्रोल करून स्ट्रोक हा ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे आणि याची विड्थ 8 ते 10 पर्यंत तुम्ही ठेवू शकता। यानंतर आपल्या टेक्स्टला खाली कॉपीच्या ऑप्शन वर क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केलेला टेक्स्ट असा सिलेक्ट करून खाली न्यायचा आहे। यानंतर वरती 3 डॉटच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करायचे आहे। आता तुम्हाला खाली एक आयकन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। यानंतर दोन्ही ऑब्जेक्टला सिलेक्ट करून खाली 3 नंबरच्या ऑप्शन वर क्लिक करून दोन्ही ऑब्जेक्टला मर्ज करून घ्यायचं आहे। आता मर्ज झाल्यावर परत आपल्याला बॅक यायचं आहे। यानंतर एच्या साईडला तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि थोडं स्क्रोल करून इरेज कलर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। आता हे ऑप्शन एनेबल केल्यावरती खाली एक ड्रॉपचा आयकन दिसेल, त्या आयकन वरती क्लिक करायचे आहे आणि असा ब्लॅक कलर सिलेक्ट करून ओके वरती क्लिक करायचे आहे आणि याचा टर्बुलन्स 70 वरती ठेवायचा आहे। आता तुमचा लोगो तयार झालेला आहे। यानंतर खाली 4 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून ट्रान्सपरंट किंवा ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करून एक्सपोर्ट करायचा आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। सो प्लीज सबस्क्राइब करा, सारा करा, सारा करा, सारा whatever.